सोन्या चांदीच्या शुद्धतेची पारख असलेल्या सराफा व्यापाऱ्यालाच भामट्यांच्या टोळीने गंडा घातल्याची घटना लाखांदूर शहरात उघडकीस आली आहे। ग्राहकांच्या वेशात आलेल्या भामट्यांनी नकली चांदी विकून 20,000 रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी कारवाई करत उत्तर प्रदेशातील तिघांना अटक केली आहे। लाखांदूर येथील हाडगे ज्वेलर्समध्ये 19 जून रोजी दोन अनोळखी व्यक्ती ग्राहक म्हणून आले। त्यांनी 194 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने विक्रीसाठी दाखवले। सुरुवातीला संशय आल्यामुळे व्यापारी पंकज तुलसीदास हाडगे यांनी दागिने खरेदी करण्यास नकार दिला। मात्र आरोपींनी मुरादाबाद येथील बनावट बिल आणि आधार कार्ड दाखवून तसेच भावाला पैशांची गरज असल्याचे सांगून व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला। हाडगे यांनी दागिने खरेदी करून 20,000 रुपये फोन पे द्वारे पाठवले। दुसऱ्या दिवशी नातेवाईकांकडून मिळालेल्या व्हॉट्सअप संदेशावरून आणि दागिन्यांची तपासणी केल्यावर ते नकली असल्याचं स्पष्ट झालंय। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पंकज हाडगे यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या आधारे 23 जून रोजी तिघांना अटक केली आहे। प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांनी केलाय। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी मच्छिंद्र मावळे, लाखांदूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।